तुझा अभ्यास हा चांगला होऊ अशी आमची इच्छा आहे. जसं तू कंटिन्युअसपणा राखलास किंवा जसं तू कन्सिस्टन्सी मेंटेन केलीस तशीच तू दिल्लीमध्ये तसं ठेवावे आणि आमची सर्वांच्या यायच सगळी लायब्ररीतला आपलं गँग राहायचं. थँक्यू झाले बघा. थँक्यू सगळं पॅक केलं आहे ते तिथे इथे की सिद्धू अरे था धरणार अशा रीतीने विश्वजित आता लायब्ररी क्विट करून UPSCच्या येत्या अटेम्प्टसाठी दिल्लीमध्ये तयारीला जात आहे. आणि त्याला निरोप द्यायला हे त्याचे जीवाभावाचे सगळे लायब्ररीचे मित्र हे बघू शकता तुम्ही. नाव काय करायचं ते? ऋतुराज निकम. हा ऋतुराज, हा पार्श, हा समर्जित हे लायब्ररीचे अध्यक्ष आणि हे त्यांना हे अतिश दादा हे आमच्या लायब्ररीचे सर्वस्वी. हे आमचे डॉक्टर प्रथमेश दादा, हे ओंकार दादा, अनिल दादा, राहुल. आणि अशा रीतीने ही DLJची थोडीच टीम आहे, अजून मोठी टीम आहे. आणि विश्वजितला विचारूया कसं वाटतंय. अरे रडू नको तर सांग. बोल की काय सांग की म्हणजे पहिल्यांदा नाही लायब्ररी भारी वाटली आणि मी काय ह्याच्यानंतर बदललीच नाही लायब्ररी. मी ह्याच्या आधी पण मी सायबर बघितलं बोलो मी ह्याच्या आधी म्हणजे ह्याच्यानंतर सायबर बी बघून आलो, इतर बाकी आहेत त्या बघून आलो. पण इथलं जे चकाचकपणा आहे किंवा म्हणजे पोरांच्या जी पॉझिटिव्हिटी आहे का ती बाकीकडे मला कमी एकदम अशी सपोर्टिव्ह पोर आहेत. अशी एवढी कुठं एकदम येत नाही. हे चांगलं आहे. DLJ फाउंडेशन रंकाळा टावरच्या इथे राहिलं आहे. गर्दी नाही सांगतो इथं आपल्याला कस्टमर भरपूर आहे. गर्दी नको. बघू शकता तुम्ही हसत खेळत अशा रीतीने अलविदा चालू आहे. जरा बोला. आणि ह्यांचे नाव तुम्ही ऐकू शकता. ओके, हे दिल्ली रिटर्न आहेत, बघू शकता. आणखी एक अध्यक्ष येत आहेत. नाव सांग, नाव बोल. मी सिद्धेश पाटील, त्याचा शेजारीच बसायचो. चांगला मुलगा आहे तसा. लायब्ररीचे अध्यक्ष आता लायब्ररीचे अध्यक्ष आता विश्वजित बद्दल थोडक्यात सांगतील. बोला. 17-18 किती महिने झाले? किती 27 2 वर्ष झालं ना इथे. हां, विश्वजित सोबतचा हा प्रवास म्हणजे असं एक जेन्युइन कॅरेक्टर वाटत होतं पहिल्यापासूनच. कारण की एक धमक दिसत होती एक अधिकारी म्हणून. त्यावरून खूप गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. कारण की जो त्यावेळी म्हणजे ज्यावेळी दिल्लीतून आला त्यावेळी असं कळालं की बाबा अशी कन्सिस्टन्सी असत्या. लायब्ररीची टायमिंग खरं तर 8 ते 10 होती. पण विश्वजितच्या पुढे म्हणजे विश्वजितनं जो इनिशिएटिव्ह घेतला त्यानंतर लायब्ररीची टायमिंग 7 ते 12 झाली. फक्त त्याच्यामुळेच मग इतर पोरांना पण कळालं की बाबा एवढा वेळ आपण पण अभ्यास करू शकतो. आपण पण एवढा वेळ एवढी कन्सिस्टन्सी ठेवून आपण पण पुढाकार करू शकतो. असं एवढा वेळ बसू शकतो, अभ्यास करू शकतो. एक विश्वजितच्या मध्ये जी धमक आहे एक अधिकारी म्हणून ती होईलच. तो आज ना उद्या होईलच. आणि हा 2024 अटेम्प्ट अभिषेक दादा आता कोण अभिषेक पुढे अभिषेक आवर बोला की बोला 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 की
अरे मी फक्त काय केलं होतं इकडनं हे द्याल रे व्हॉइसवर द्याल बरं बोला बरं ये शुभम या तुम्ही 2 मिनटं तू 2 मिनटं आवरा आणि अनिल 2 मिनटं होय SSBला मला अशी पळत देणार आहे मागं आवरा की आवरा आज म्हणजे विश्वजित म्हणजे आमची ओळख विश्वजित बरोबर आहे सीडीएसच्या म्हणजे UPSC ॲस्पिरंट साठी त्या ओळखीनंतर आम्ही विश्वजितबरोबर बऱ्याच चर्चा UPSCबद्दल किंवा जी पॉलिटिक्सबद्दल किंवा इतर गोष्टीबद्दल पण भरपूरची झाली. त्यानंतर तिची म्हणजे ॲज अ पर्सनॅलिटी म्हणजे किंवा ॲज अ डिसिप्लिन पर्सन किंवा पंक्च्युअलनेस ह्याच्याबद्दल भरपूर काय असं म्हणजे शिकण्यासारखं बी भेटला आणि असं एक म्हणजे डिसिप्लिन मिळाला हा बघायला मिळाला. ह्या लेवलमध्ये पहिल्यांदा असं म्हणजे मला वाटलं की शंका म्हणजे डिसिप्लिन राखावी किंवा इतर गोष्टींमध्ये चांगली म्हणजे नियमावली व्यवस्थित मेंटेन ठेवावी असं म्हणजे त्याच्याकडनं पर्सनली बघायला येते. आणि तुझा अभ्यास हा चांगला व्हावा अशी आमची इच्छा आहे. जसं तू कंटिन्युअसपणा राखलास किंवा जसं तू कन्सिस्टन्सी मेंटेन केलीस तशीच तू दिल्लीमध्ये तसं ठेवावे. आणि आमची सर्वांच्या स्टडरूमतर्फे आमच्या सर्वांच्या मित्रपरिवारातर्फे तुला एक शुभेच्छा आहे की तू एक चांगला अधिकारी घडावा आणि चांगलं म्हणजे ह्या तुझ्या गावाचं किंवा इतर मित्रपुराचं आमच्या स्टडरूमचं आमच्या मित्रपुराचं नाव चांगलं मोठं म्हणजे करावं.